आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किती बोलशील? का मामी? एरवी तर तू कधीच कोणाचं ऐकून घेत नाहीस, मग आता का गप्प बसतेस? इथे त्यांनी मामाचा अपमान केला आणि तरी सुद्धा तुझ्या तोंडातून ब्र पण निघू नये. मामी, आपली काहीच चूक नाहीये, मग आपण का सहन करायचं? सई, हे बघ बाळा, तू आता रागवलीस आणि रागाच्या भरात आपण नको नको ते बोलून जातो आणि मग पश्चाताप केला तरी आपले शब्द आपल्याला परत घेता येत नाही. शांत हो बाळा. बाळा, एवढा गरोबा झालाय का हिच्याशी? भैरवी भैरवी, एक मिनिट. तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अगं सई खूप चांगली मुलगी आहे. अगं आज आपल्या घरी तिच्या हातनच सगळे विधी झालेले आहेत. मग विधी केली तर काय हिला डोक्यावर घेऊन नाचायचं का आपण? आणि ही चांगली मुलगी आहे का वाईट मुलगी आहे हे एक दोन भेटीतच कळलं तुला? दादा, ही कशी आहे ना हे मला विचार. माझ्या हिच्याशी ज्या काही भेटी झाल्यात ना त्याच्यात हिचे खरे रंग दिसलेत मला. बरोबर आहे तुमचं. माझे खरे रंगच दिसणार तुम्हाला, कारण मी कधीच खोटं वागत नाही. हे बघ, तू काय वागतेस, तू काय नाही वागत ना हे समजून घेण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. तू निघ नाही इकडून. लोकांना मानाने घरात बोलवायचं, नंतर त्यांचा अपमान करायचा आणि मग हकलून द्यायचं. हे असंच चालतं का तुमच्या घरात? एक मिनिट सई, एक मिनिट. ताई, तुम्ही प्लीज शांत राहा ना. बहिणी, तू मला शांत व्हायला सांगतेस? एकतर या मुलीला तुम्ही माझ्या समोर आणतात आणि हिला बघितल्यानंतर माझं डोकं आउट नाही होणार का? सांग मला. पण आणि वेट अ सेकंड, काय म्हणालात तुम्ही मगाशी? ही काय कोणाची आत्ते बहीण आहे? कोण? अंजलीची, म्हणजे देवांशच्या होणाऱ्या बायकोची. हो माय गॉड, ओ माय गॉड, आत्ता कळतंय मला आपण कोणत्या लेवलच्या लोकांची नाव जोडणार आहोत ते. ओ नो, दिस इज सो डेंजरस. गॉड, हिच्या बहिणीशी देवांशचं लग्न होणार आहे. हिची बहीण म्हणजे हिच्यासारखीच असणार. डिस्गस्टिंग, ॲरोगंट, इरिटेटिंग. हो गॉड. बहिणी, अगं काय तुला लग्नाची एवढी घाई झाली होती? तरी मी तुला सांगत होते थोडं थांबूया, पण नाही. अगं हिच्या बहिणीपेक्षा 100 पटीने चांगली मुलगी शोधली असती आपण, पण नाही. तू पत्रिकेचं कारण पुढे केलंस आणि हे स्थळ शोधलंस. ज्या लोकांची आपल्या बरोबर उभं राहण्याची सुद्धा लायकी नाहीये त्यांच्याशी सोयरीक करणार आहोत आपण. अगं देवांशी लग्न करून आपल्याशी नातं जोडून यांची चांदी होणार आहे. आपल्याला अक्कल नको का? यांना काय, एखादा श्रीमंत मुलगा गटवायचा आणि आपली मुलगी दुसऱ्याच्या गळ्यात मारली की झालं यांचं काम. एक मिनिट मॅडम, आम्ही कोणाच्याही गळ्यात मुलगी मारलेली नाहीये आणि आम्ही नव्हतो आलो तुमच्याकडे. तुम्ही आला होतात आमच्या घरी स्थळ बघायला. लग्न जमवायला पुढाकार
आम्ही घेतला होता असं म्हणणं आहे ना तुझं? मग आता हे लग्न मोडतोय सुद्धा आम्हीच. आई तू आता रागात आहेस, आय नो, आणि रागात आपण डिसिजन घ्यायला चुकतो. आणि सईला मी पर्सनली ओळखतो. तुला जे काही वाटतंय ना त्यांच्याबद्दल तर तशा नाही आहेत. तुमच्या दोघांमध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग क्रिएट झाली आहे आणि जर तुम्ही शांतपणे बसून बोललात तर आय गेस सगळं सॉल्व्ह होईल. ट्रस्ट मी. मला काही सॉल्व्ह करायचं नाही आणि हिच्याशी बसून बोलणं तर मला अजिबात इंटरेस्ट नाही. ताई मला माहितीये तुम्ही रागवलात. मी माफी मागते तुमची. सॉरी ताई. तुम्ही असे चिडून जाऊ नका ना. भैरवी, देवांचं लग्न होणं आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे ना. मग सगळे गैरसमज दूर करूया ना आपण. दादा, मला समजावून काही होणार नाही, कारण मला जे दिसतंय ते तुम्हाला कोणालाच दिसत नाहीये. मला समोर दरी दिसते आणि त्या दरीत मी देवांशी ढकलून देऊ? नाही नाही, हे माझ्याने होणार नाही. आय मीन सिरियसली, या लोकांची नातं जोडण्यात तुम्हाला इतका इंटरेस्ट का आहे? अशी काय जादू केली आहे या लोकांनी तुमच्यावर? जादू? जादू कसली ताई? अहो साधी माणसं आहेत ही. आणि ते आपल्याकडे लग्नासाठी आलेच नव्हते. अगं, गुरुजींनी त्यांचं स्थळ सुचवलं म्हणून आपण गेलो होतो त्यांच्याकडे. आणि यांच्या मुलीशी जर लग्न झालं ना तर आपला मुलगा दीर्घायुष्य होणार आहे. आणि याहून महत्वाचं आपल्यासाठी काहीतरी आहे का ताई? मला एक गोष्ट आता व्यवस्थित कळली. मी तुम्हाला किती सांगितलं ना तरी तुम्ही माझं ऐकणार नाही. नाही ना? मग ठीक आहे, मी देते या लग्नाला परमिशन. घ्या परमिशन. पण माझी एक अट आहे. काय अट? यांच्या मुलीशी देवांशचं लग्न व्हावं असं जर का तुम्हा सगळ्यांना वाटत असेल तर या मुलीने माझी माफी मागायची, तेही माझे पाय धरून. मी म्हणते तशी जर का हिने माफी मागितली तर आणि तरच मी यांच्या लग्नाला परवानगी दे. नाहीतर हे लग्न मोडलं म्हणून समजा. तुझा मुलगा अल्पांशी आहे. त्याच्या वयाची 30 पूर्ण होण्याआधी लग्नबंधनात अडकणं गरजेचं आहे. तुझ्यात ना जरा पेशन्स नाहीये. तुला मी सांगितलं ना मी येतेय भेटायला म्हणून. थांब ना जरा वेळ. अरे नहीं, मैंने तुझे ये बोलने के लिए फोन किया कि मैं इधर ही खड़ा हूँ, तेरी बिल्डिंग के पास ही. काय पावळट, तू कशाला माझ्या घराच्या जवळ आलास? और आपल्याला एकत्र बघितलं ना कोणी तर जाम वाट लागेल माझी. नेहमीच्या ठिकाणी भेटलो असतो ना. ठीक आहे, आता तू आलाय ना तर एक काम कर, आधी बिल्डिंगच्या साइडून बाजूला हो. ओके, मी येते तिथे. बाय. मस्त पावळट आहे हा.
हाय अंजली, नेहमी सारखी ब्युटिफुल दिसतेस तू. थँक्स. तू पण आज जरा नेहमीसारखा नॉर्मल दिसतोस. त्या दिवशी तुला बघून किती घाबरले मी माहितीये. डोका फिरला होता माझा. रियली सो सॉरी. आगे से ऐसा कभी बिहेव नहीं करूंगा. तू मला काहीतरी द्यायला बोलवलं होतंस ना इथे. दे पटकन. मॉम डॅडी यायच्या आधी मला घरी पोहोचावं लागेल. ते बाहेर गेलेस का? हो, देवांशच्या घरी गेले लग्नाची पुढची बोलणी करायला. एक्चुअली मैंने तुझे एक गुड न्यूज देने के लिए बुलाया. गुड न्यूज? तुझं पण लग्न ठरलं की काय? अरे नाही, काय टांग खिचतेस तू माझी. ओके सॉरी, सांग आता पटकन. गुड न्यूज अशी आहे की मी एका मोठ्या डायरेक्टरला तुझे फोटोज आणि ऑडिशन पाठवले होते आणि ते त्यांनी खूप आवडले. काय? रिअली? हो, तिने डायरेक्ट कास्ट केलं होतं तुला. आलिया भट्ट हिरोईन आणि तू पॅरलल लीड. ओह माय गॉड, खरं सांगतोयस तू? नाही, मला तर बिलीवच होत नाही. यार पहले कभी झूठ बोला गया तुझसे? हाँ? उस डायरेक्टर ने ना एक से एक मस्त फिल्म बनाई है. तू ही फिल्म केलीस ना, तू स्टार झाली असा समज. थँक्यू सो मच. आलिया भट्ट सोबत ओह ड्रीम गर्ल, कुठे हरवलीस? क्या फिल्म फेयर की ट्रॉफी लेने चली गई क्या? देख अंजलि, अगर तूने ये फिल्म की ना तो तुझे फिल्म फेयर की ट्रॉफी तो पक्का मिलेगी. टोनी मला माहित होतं. तूच मला एखादं करेक्ट काम मिळवून देणार. थँक्यू सो मच. आणि सॉरी हा, मी जरा तुझ्याशी वियर्ड वागले ना. पण किती चांगला आहेस रे तू. किती करतोस माझ्यासाठी. अरे बस क्या, होनी कौन होनी कर दे, होनी को होनी कौन. यार तेरा टोनी. अरे तू टेंशन न ले, दोस्त के लिए इतना तो कर ही सकता हूँ. लेकिन एक बात है, जब तू ये फिल्म कर लेगी ना तो मेरे को पार्टी चाहिए. बस का? तुला मी पार्टी नाही देणार. चांगल्या 5 स्टार लॅविश हॉटेलमध्ये मी तुला पार्टीसाठी घेऊन जाईल. मॉम पॉप्स यायच्या आधी मला घरी पोहोचावं लागेल. हो ना बेबी, तू जा आता. पण तेव्हा स्क्रीन टेस्ट वगैरे आहे, तेव्हा मी तुला सांगेन. हा, एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका. अजिबात नाही. हिरोईन होणं तर माझं ड्रीम आहे. असं कसं मिस करेन मी. बरं चल, आता मला निघावं लागेल. काय रे, फसली ना ती? जाम हसत होती. लड़की हसी मतलब हसी. सही कशाला बोललीस त्यांना एवढं? बघ आता भैरवीताई चिडून निघून गेल्या तिथून. मामी, खरं तर आपण चिडायला हवं. चूक त्यांची आणि त्याच चिडून निघून गेल्यात. अगं पण त्या वयाने मोठ्या आहेत ना तुझ्यापेक्षा. कशाला बोलायचं एवढं त्यांना? अगं पण इथे लहान मोठ्याचा प्रश्न येतोच कुठे? म्हणजे मी बोलले ते तुला दिसतं, पण इथे मामाचा अपमान त्यांनी केला ते नाही दिसत आहे का तुला? अगं मामा देव माणूस आहे. तो कधीच कोणाचं मन दुखवत नाही आणि आज त्याची चूक नसताना सुद्धा त्याचं मन दुखावलं गेलंय आणि मी फक्त बघत बसू? अगं पण ललिताताई, एक मिनिट. सई, तुझं काही चुकतंय असं खरंच वाटत नाही मला. म्हणजे एरवी मी तुला काही बोलले सुद्धा नसते अगं. पण आता प्रश्न देवांच्या लग्नाचा आहे. आणि आमच्या भैरवीताईंनी एकदा ठरवलं की ठरवलं, मग त्या कोणाचंच ऐकत नाही. आणि जर देवांचं आणि अंजलीचं लग्न झालं नाही ना, खूप मोठा अनर्थ ओढवेल ग. भैरवी, तुला आणि तुझ्या कुटुंबाला जे काही बोलली ना, त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. पण कसं आहे ना की भैरवीने आमच्या कुटुंबासाठी अनेक त्याग केलेत
आणि त्यामुळे आम्ही सगळेजण तिला खूप मान देतो आणि तिच्या मनाविरुद्ध आम्ही अजिबात वागत नाही. हे बघ, आमच्या देवांचं लग्न होणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे काय चूक, काय बरोबर किंवा त्यावेळेस काय झालं होतं हे अजिबात महत्वाचं नाहीये. आपल्या सगळ्यांसाठी देवांश आणि अंजलीचं लग्न होणं हे फार महत्वाचं आहे, नाही का? हे बघ सई, तू खूप समजूतदार आहेस, म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतोय, म्हणजे आमच्या भैरवीचं मन राखण्यासाठी तू तिची माफी मागशील का? मला वाटतं हा विषय आता आपण नको वाढवूया, इकडेच संपून टाकूया सगळं, ठीक आहे? सई प्लीज. काका हे बघा, प्लीज तुम्ही हात नका जोडू. या सगळ्यात तुमची काहीच चूक नाहीये. अगं आता ते म्हणतायत ना की काय चूक, कुणाचं चूक, काय बरोबर ह्यात पडूया नको. तू शांत राहा ना बाई, तू भैरवी ताईंची माफी माग. हा काका हे बघा, मी तुमचा खूप आदर करते, पण मला एक गोष्ट सांगा, माझी जर चूक नाहीये तर मी खरंच त्यांची माफी मागायला हवी? नाही, माझी जर खरंच चूक असती तर तुम्हाला मला सांगायची वेळच आली नसती. मी स्वतःहून त्यांचे पाय धरले असते आणि माफी मागितली असती. पण माझी आता काहीच चूक नाहीये, त्यामुळे मला नाही वाटत मी त्यांची माफी मागावी. अहो, तुमच्या भाचीला काही सांगणार आहात का? असेच तोंडाला कुलूप लावून उभे राहणार आहात? जर अंजलीचं लग्न देवांशी झालं नाही तर जीव देईल ना तो. सई, मी काय म्हणतो, तू त्यांची माफी माग. मामा पण एखाद्या पुढे नमतं घेणं त्यामध्ये काही कमीपणा नाहीये. अगं एखादं नातं जोडायला किंवा ते टिकवायला नमतं घेतलं ना तर ते बाळा पुण्याचं काम असतं. हे बघ, त्या मला बोलल्या, माझा अपमान केला, ह्याबद्दल तू बोललीस ना, मला मिळालं सगळं. पण आता मी काय म्हणतो, अंजली आणि देवांशरावांसाठी तुम्हा भैरवी त्यांची माफी. तू खूप धीराची आणि खरी आहेस, स्वाभिमानी आहेस. तुला कसं वागावं हे मी सांगणारी कोणी नाहीये. तुला जे योग्य वाटतं ते कर. मला फक्त देवांशी काळजी वाटते. काही झालं तरी आईचं काळीज आहे ना. काकू हे बघा, प्लीज तुम्ही रडू नका. सई, माझ्या लेकाच्या जीवासाठी मी तुझ्या पुढे पदर पसरते ग. काही झालं तरी हे लग्न मोडू देऊ नकोस. प्लीज तुम्ही रडू नका, शांत व्हा. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं करेन मी. माझ्या असं करण्याने
जर तुम्हाला बरं वाटणार असेल आणि देवांश सरांचं सुद्धा चांगलं होणार असेल तर मी त्यांची माफी मागायला तयार आहे. देवांच्या आयुष्याचा प्रश्न नसताना तर मी तुला कधीच हे कर म्हणून सांगितलं नसतं ग. थँक्यू बाळा. मी भैरवीला बोलावून आणतो.